तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची भागीदारी असून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी या दोघांची बनावट कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप करत कारवाईच्या मागणीसाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. भाजपचे शहराध्यक्ष विकास मटकरी यावेळी उपस्थित होते. सोमय्या म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची भागीदारी असून 3 बनावट कंपन्यांद्वारे त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. तटकरे यांची पुण्यातील हिंजवडी परिसरात सुरू असलेली 500 कोटींच्या लाईफस्केप्स प्रकरणात बेनामी हिस्सेदारी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, भुजबळ आणि तटकरे यांची भागीदारी असणाऱ्या मंगल सागो प्रायव्हेट लिमिटेड, मिनू टॅक्स प्रोसेसर आणि नेक्स्ट टेक्नॉलॉजी इंडिया या 3 कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदवण्यात आल्या आहेत. या पत्त्यावर प्रत्यक्षात कंपनीचे कार्यालय नसून या ठिकाणी दुसरीच व्यक्ती राहत आहे. तिचा कंपनीशी कोणताही संबंध नाही. अशा बनावट कंपन्यांचे जाळे करून या दोघांनी विविध घोटाळ्यात कमावलेला काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई आणि कोलकाता येथे त्यांनी अशा बनावट कंपन्या स्थापन केल्या आहेत. या सर्व प्रकरणाची माहिती केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली, कंपनी सचिव आणि संचालक अन्वेषण यांना दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही दिले आहे. भुजबळ आणि तटकरे यांच्या सर्वच घोटाळ्यांची चौकशी करावी या मागणीसाठी लवकरच राज्यपालांची भेट घेणार असून त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्यास तटकरे आणि भुजबळ यांच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. गरिबांनी केली तर चोरी आणि मंत्र्यांनी केली तर पॉलिसी, असा अजब भ्रष्ट कारभार सरकारकडून सुरू आहे, असं वक्तव्य ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर किरण बेदी यांनी केलं. अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात उपोषणास बसलेल्यांची भेट घेण्यासाठी बेदी आल्या होत्या. भ्रष्टाचाराविरोधातील ही लढाई खूप मोठी आहे, असे सांगत डॉक्टर बेदी म्हणाल्या की भ्रष्ट मंत्र्यांविरोधात चौकशी होईल आणि सर्वांचा भ्रष्टाचार उघड होईल, त्यामुळे सरकार पडेल. याच भीतीने सशक्त लोकपाल विधेयक आणण्यास टाळाटाळ केली जात आहे. देशाच्या भविष्यासाठी ही चळवळ आता निर्णायक स्थितीवर आहे. ही चळवळ केवळ अण्णा हजारे यांची नाही, तर ती सर्व भारतीयांची आहे. अण्णांना वाढता पाठिंबा पाहून लोकपाल आणू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोपही बेदी यांनी यावेळी केला. देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांविरोधात लढा द्यावा लागला होता. आता देशाला भ्रष्टाचार मुक्त करून खरे स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढाई करावी लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या. संसदेत कोणत्या लोकांना निवडून द्यावे याबाबत हजारे बोलत असल्याने आंदोलन राजकीय दिशेने चालले आहे का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, अण्णा ज्यांच्याबद्दल सांगत आहेत त्यांचे चरित्र चांगले असून त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. अण्णा हे काम त्यांच्यासाठी मंत्रिपद मिळवण्यासाठी करत नाहीत, तर ते आपल्या सगळ्यांसाठी करत आहेत. त्यामुळे आंदोलन राजकीय दिशेने चालले आहे असे म्हणणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या. औंध रुग्णालयाची 90 एकर जागा बीओटी तत्वावर देण्यास आमचा विरोध असून महापालिकेनेच त्याचा विकास करावा, अशी मागणी भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत पत्रकारांना माहिती देताना बापट म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेऊन उत्तम प्रकारे चालवावे, त्यामुळे ससून रुग्णालयावर येणारा अतिरिक्त भार कमी होण्यास मदत होईल. खडकवासला, बाणेर आणि उपनगरांमधील लॉजमध्ये कोणते प्रवासी निवासाकरता जातात याचे कोणतेही रेकॉर्ड ठेवण्यात येत नाही, त्यामुळे अवैध धंद्यांचे प्रकार वाढत आहे. या विषयाला गृहमंत्री आर पाटील यांनी मान्यता दिली असून याबाबत अध्यादेश निघणार आहे. शहर आणि उपनगरांमध्ये किमान 6 आरटीओ केंद्रांची सोय करावी अशी मागणी केली आहे. पुणे आरटीओ कडून 450 कोटींचे उत्पन्न मिळते, परंतु सोयींकरता राज्याकडून प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. चोर चोरी करून सोनं आणतात ना, तुम्ही जर ते दुकान पाहिलं ना तर ते ज्वेलर्स म्हणजे काही त्याला शोरूम नाही, काही नाही, असं वरती 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 जात सगळं आहे.
त्यामुळे मलाही जरा त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम मध्ये त्याने पाहिलं इथं इतका मोठा व्यवहार चालतो तर ते बांधून वगैरे केलं. विश्रामबाग वाड्याचंही माहिती आहे, औचित्याचे मुद्द्यात महाराष्ट्र सदन आज सकाळी झाली आहे त्यामुळे मी आता त्याचं रिपीट करत नाही, पण मी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला त्यामुळे त्यांनी हे दिलं. पाणी टंचाई दौंडचा विषय देखील मी हे केला की अर्धा TMC तुम्ही पाणी देऊ नका आणि ती प्रथा पडेल, द्यायला काय अडचण नाही. आणि जेव्हा शेतीला देतो तेव्हा त्यांनी त्यांचे जे MI टँक वगैरे ते भरून घ्यावेत. पण तुम्ही जर ह्या वर्षी ही प्रथा सुरू केली तर सगळीचकडे माणसं राहतात, मानवी आहे, सगळ्यांनाच पाणी लागतं. याच्याखाली आता पुढच्या वर्षीपासून दौंडचं पाणी कसं नेलं तसं आता बाकीच्या ठिकाणी देखील हे पाणी सोडायला सुरुवात करते. आणि त्याची घोषणा पालकमंत्र्यांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांना करायला लावली. मी त्यांना म्हटलं की बाकीच्या घोषणा तुम्ही करता पालकमंत्री म्हणून आणि हे अंगावर येणारे पुणेकरांची नाराजी नको म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पाणी वाटपात करायला सांगता का आता? महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत बापट यांनी अनेक विषय मांडले. त्यामध्ये विश्रामबाग वाडा येथील अनधिकृत पथारी व्यावसायिक खून प्रकरण, दौंड शहराला देण्यात येणारे अर्धा TMC पाणी, OBC विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळत नसल्याने होणारे नुकसान, BDPचा निर्णय त्वरित घ्यावा, रामटेकडी येथील गांडूळ खत प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार, मामलेदार कचेरीतील रखडलेल्या तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पुनर्निविदा काढावी अशा विषयांचा समावेश होता. याचा पाठपुरावा करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोटी रुपये थकीत आहे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत 400 कोटी रुपये देऊ असं सांगितलं. आणि आता कॉलेजेस विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही, परीक्षेला बसू देत नाही. जर तुम्ही बजेट प्रोव्हिजन करता तर तुम्ही का नाही देत पैसे त्यांना इयरमार्क करून? किंवा हे OBCच्या शिष्यवृत्तीचे पैसे काय जिल्हानिहाय 10-20 कोटी अजून तुमचे 35 जिल्ह्यातले देऊन टाका ना, परिपूर्ती करा कॉलेजची. कॉलेजला दाखवायचं 2-2 वर्ष करायची नाही, मग ते मुलांना त्रास देतात, मुलं आंदोलनं करतात. मॉडर्नचं असंच एक प्रकरण मध्ये निघालेलं आहे. BDP बाबत त्वरित निर्णय घ्या. अजून BDPचा निर्णय नाही, PMRDचा निर्णय नाही. चर्चा नाही झाली. मग काय झालं, मी टिळक रोड वगैरे इकडचं सगळा तो घाण कचरा असतो ओला तो तिथे टाकतो, त्याच्यावर बायोगॅस इव्हन जनरेटरवर ABCBला वीज देतो. भविष्य काळात पुण्यात हे केलं पाहिजे. तर 100 टनाचा प्रकल्प केला आहे पण चालतच नाही, बंद आहे. किंवा चालला कधी तर दाखवायला फक्त चालतं. की जी विधेयके आहेत ना, शासकीय विधेयके म्हटलंय त्याच्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक हे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण सांगतो काय, की राणीचा जाहीरनामा, राणीच्या नावावर प्रॉपर्ट्या असं जे 1947च्या आधी होतं आणि नंतर त्या शासकीय नोंदी झाल्या पण राणीचं नाव राहिलं. आणि मोठ्या प्रमाणावर पुणे, ठाणे, मुंबई म्हणजे असा पट्ट्यामध्ये किंवा पनवेल वगैरे साईडला पण कंपन्यांना जमिनी दिल्या लीजवर करारावर. असाच प्रश्न आता मुंबई महापालिकेचा, त्याचंही बिल आम्ही परवा पास केलं. त्याचं 400 कोटी रुपये जात होते आत्ता कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. यावेळी आनंद माडगुळकर, नंदकुमार खेडकर, अनुजा कुलकर्णी, संस्थेचे ज्येष्ठ पदाधिकारी विकास कुलकर्णी उपस्थित होते. आनंद माडगुळकर म्हणाले, लघुपट तयार करताना अनेक लहान मोठे अनुभव आले. काही गोष्टींबाबत तर खूप बारकाईने अभ्यास करावा लागला. ज्या बाबूजींनी आपल्या जीवनात लहानात लहान गोष्टींपासून सुरुवात केली, त्यामुळे हा लघुपट आपल्याला त्यांच्या जीवनात अगदी खोलवर सोडतो, असे उद्गारही त्यांनी यावेळी काढले. 60 मिनिटांच्या या लघुपटात सुधीर फडके यांच्या जीवनातील अत्यंत रोमांचित दृश्ये दाखवण्यात आली आहेत. प्रेक्षकांनीही याला उदंड प्रतिसाद दिला.
माध्यमांना सुधीरबद्दल अतिशय प्रेम होतं. त्यांची फी सुद्धा द्यायला याच्याकडे पैसे नसत, पण आवाज हो आणि इतकी तल्लीनता जी शेवटपर्यंत सुधीरच्या आयुष्यात जी आहे, शेवटच्या श्वासापर्यंत, ती लहानपणापासून सुद्धा गाण्यात शिकण्यात तल्लीनता होती. कोल्हापूर इथं भरलेल्या वाद्यगृहांनी 10-11 वर्षाच्या रामकानं गायलेल्या तालीची सरगम तत्काळ म्हणून दाखवणाऱ्या रामला असाधारण स्वरज्ञान असलेला वंडर बॉय म्हणून खूप प्रशंसा मिळाली. वाद्यगृहांचे मुंबईचे त्यांचे गांधर्व महाविद्यालयातले मोठे गुरु आले होते, त्यांची गुरु शोभतील असे, आणि त्यांनी म्हणाले तुमच्या या मुलाचा हुशार पोरगा कोण आहे, तर यांनी सुधीरकडे मोठे काहीतरी त्यांनी म्हटलं, हा कुठला राग आहे, तर तो सुधीरनं बरोबर सांगितला, हा स्वर कुठला आहे, कोमल विश्व आहे. इतकं की त्या बुवानी जरा बेसूर म्हणून दाखवलं, तर हा म्हणाला निसर्गाला जरा हे कमी लागतंय. 1928 साली रामच्या आईचं निधन झालं. वडील सैरभैर झाले. कुटुंबाची स्थिती आणखीनच खालावली होती. त्यात आपला भार नको म्हणून राम मनात येईल ते करून पाहत होता. कधी त्यानं गणेशोत्सवी मेळा काढला, त्यातच त्याच्या नन्ना देशपांडे नावाच्या मित्रानं त्याचं सुधीर असं नामकरण केलं. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या महापौर चषक स्पर्धेचा बक्षीस समारंभ महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महापौर वैशाली बनकर, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माधुरी सहस्त्रबुद्धे, महिला आणि बाल कल्याण विभागाचे सदस्य, क्रीडा प्रमुख अविनाश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय संशोधनात मराठी झेंडा फडकवणाऱ्या माया बऱ्हाणपूरकर या अवघ्या 13 वर्षीय चिमुकलीने जगाला एका क्रांतिकारी संशोधनाची वाट दाखवली आहे. माया हिने घरात प्रयोगशाळा थाटून अल्झायमरवरील 2 नव्या औषधांचा शोध लावल्यामुळे महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते तिचा खास सत्कार करण्यात आला. तसेच विविध खेळांमध्ये कुशल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे सत्कारही यावेळी करण्यात आले. यामध्ये विविध खेळांतील विजेत्या संघास किंवा वैयक्तिक खेळाडूस बक्षिसाचे चेक वाटप करण्यात आले. महापौर वैशाली बनकर म्हणाल्या, प्रशासकीय दिरंगाईमुळे बक्षीस वितरण करण्यास 4 महिने लागले, परंतु यापुढे असे काहीही होऊ न देण्याचे मी प्रयत्न करेन. तसेच खेळाडूंना उच्च स्तराचे पायरीपर्यंत पोहोचवण्याचे आणि अनुभवी प्रशिक्षक देण्याचे सूचनाही मी प्रशासनाला देईन, असे आश्वासनही त्यांनी दिले. यंदाचा टिळक सन्मान ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर विकास आमटे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही घोषणा लोकमान्य टिळक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांनी केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त रोहित टिळक उपस्थित होते. सुवर्ण पदक, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि प्रत्येकी 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लोकमान्य टिळकांच्या 92व्या पुण्यतिथी निमित्ताने 1 ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता हा समारंभ होणार असून डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येईल. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावर्षी पहिल्यांदाच 2 जणांना पुरस्कार दिला जात आहे. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेल्या आनंदवनचा संपूर्ण कारभार डॉक्टर विकास आमटे यशस्वीपणे पेलत अनेक नवीन प्रयोग करत आहेत. तर आदिवासी भागातील हेमल कसा आणि लोकबिरादरीच्या प्रकल्पाला डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. या दोघांचे अतुलनीय सामाजिक काम लक्षात घेऊन ट्रस्टच्या विश्वस्तांनी आमटे बंधूंची एकमताने निवड केली आहे, अशी माहिती टिळक यांनी दिली. संशोधनामुळेच आयुर्वेदाला महत्त्व प्राप्त झाले असून भविष्यातही हे महत्त्व टिकून राहिले पाहिजे, असं प्रतिपादन इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशनचे डॉक्टर PH कुलकर्णी यांनी केले. इंटरनॅशनल आयुर्वेद असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय चरक संहिता दिवस निमित्त आयुर्वेद परिषद झाली. या परिषदेचे उद्घाटन आणि समारोप कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर SB रानडे, VV भागवत, DS घुगडे, RS रावत, MP पलंगे, विनया वाळिंबे, डॉक्टर अतुल राक्षे
लक्ष्य आदी उपस्थित होते. डॉक्टर मुग्धा बोथरे यांच्या चिकित्सा सूत्र या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तसेच दीर्घायुषी या मॅगझिनचे प्रकाशन डॉक्टर MP पलंगे, डॉक्टर SP रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. चरक संहिता या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वांचा वापर करून आजही जगभरात यशस्वी उपचार केले जातात. शाश्वत वैद्यक तत्वज्ञान हे 5000 वर्षांपूर्वी भारतात तयार झाले आहे. या ज्ञानाचा जगभरात अभ्यास सुरू झाला असून भारतीयांनीही यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असे कुलकर्णी यांनी परिषदेच्या समारोप प्रसंगी सांगितले. असोसिएशनच्या वतीने पुण्यात 11 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय सुश्रुत संहिता दिवस साजरा करण्यात येणार आहे.